मी प्रकाश सदाशिव परब. मी नरेपार म्युन्सिपल सेकंडरी स्कूलमध्ये 23 वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होतो. 1990 ची बॅच विशेष लक्षात राहण्याचे कारण म्हणजे त्यावेळेस 10वीला शाळेचा निकाल सर्वात जास्त लागला होता. मी 10वी जात असल्या कारणाने तुम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, पण माझ्याकडून तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. माझे विद्यार्थी मित्र हो, श्री कदम सरांचा आपणा सर्वांना शुभ आशीर्वाद. नमस्कार. शाळेच्या जीवनामध्ये आपल्यातील कित्येकांना मी शारीरिक शिक्षा केलेली होती, करत होतो. त्यामागे माझा एकच उद्देश होता, तो म्हणजे माझी मुले. या ठिकाणी विद्यार्थी हा शब्द वापरत नाही, कारण मी आपणा सर्वांना माझी मुले मानत होतो. आपणा सर्वांना चांगली शिस्त लागावी, त्यातून तुमचे व्यक्तिमत्व चांगले घडावे, त्यातून भविष्यात आपणा सर्वांची आर्थिक सामाजिक भरभराट व्हावी व त्यातून तुमच्या हातून समाजाची व देशाची सेवा घडावी, हा माझा शुद्ध हेतू होता, आजही आहे. त्यासाठी माझे आपल्या पाठीशी सतत आशीर्वाद असतील आणि कायम राहतील. आपल्यातील सर्वजण चांगल्या नोकरीधंद्यात असतीलच, सर्वजण समाधानी असतीलच. आपण सर्वांनी माझी 30-40 वर्षानंतर आठवण काढली, त्याबद्दल मला खूप आनंद झाला, मन प्रसन्न झाले. 75व्या वर्षी नवीन उमेद आपल्यासारखे वाटते. असो, आपण सर्व सुखी समाधानी व दुसऱ्यांचे उपयोगी पडाल अशी मी आशा व्यक्त करतो. माझा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील. नमस्कार. मी श्री निळकंठ नेमाडे सर. नरेपार्क म्युन्सिपल स्कूलमध्ये 14 वर्ष उपशिक्षक म्हणून काम केले आहे आणि या कालावधीत मी गणित विषयाचे अध्यापन करत होतो. 1990च्या SSC बॅच तर्फे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी आपण मला निमंत्रित केले, याबद्दल मी आपला आभारी आहे. परंतु या कार्यक्रमासाठी मी माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे हजर राहू शकत नाही. तरी मी या कार्यक्रमासाठी माझ्या लाडक्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही माझी आठवण काढली, याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. ईश्वर तुम्हा सर्वांचे आयुष्य सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे आणि आरोग्यमय राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दचकलात का काय? अरे तेव्हा तुम्ही विद्यार्थी होतात, आता समाजात मोठे स्थान झालेले आहे तुमचं. तुम्ही माझे मित्र झालेले आहे. मला तुमच्याशी बोलायचं आहे त्या जुन्या आठवणींसाठी. तुम्ही माझ्या नरेपार्क मधले विद्यार्थी. त्यावेळेस माझ्यासमोर लहान लहान मुलं बसलेली होती, ती आता तुम्ही मोठे झालेले आहात. समाजात तुमचं स्थान झालेलं आहे, तुम्ही स्थान मिळवलेलं आहे आणि हे स्थान तुम्हाला तुमच्या कामाने टिकवायचंय. त्यावेळेस मी शिक्षिका होते, शिकवत होते, शिकवण्याचा आनंद घेत होते आणि स्वतःलाही समृद्ध करत होते. पण त्याचबरोबर कधी शिस्तीसाठी, कधी दंगा केला म्हणून तुम्हाला मी बोलले असेल, रागावले असेल, शिक्षा केली असेल, तुम्ही दुखावले गेला असाल. पण या शिस्त राखणं, शाळेची शिस्तबद्धता न मोडणं, हाच त्यातला उद्देश होता. पण कधी तुम्ही भीतीमुळे, कधी नैराश्यामुळे, कधी रागावल्यामुळे जर मी हात उगारला असेल तर मी तुमची माफी मागते. तुम्ही मला नक्की माफ कराल. आज तुमच्याशी बोलताना मी एक संधी साधलेली आहे. समोर तुम्ही बसलेले आहात. मला पूर्वीचे तुम्ही आठवतात, छोटे छोटे चेहरे, निरागस चेहरे, आणि आता समृद्ध, ज्ञान संपन्न, कार्य कर्तृत्व करणारे असे विद्यार्थी तुम्ही आहात. तुमच्या सर्वांच्यात येऊन मला अतिशय आनंद झालेला आहे, अतिशय आनंद झालेला आहे.
आणि हा आनंद मला आता कायम पुरणार आहे, कायम माझ्या सोबत राहणार आहे. नमस्कार.